तर स्वप्नालीची मी मामी आहे, पण आम्हाला असं वाटत नाही की आम्हाला वाटतं यांचीच मामी आहे. ते सारखे मामा मामा, तर आम्हाला मी म्हणते हे खरे डॉक्टरांचेच मामा आहे, स्वप्नालीचे नाहीत. म्हणजे ते एवढं रिस्पेक्ट आणि सारखंच डॉक्टरांचं काय असं की ना डॉक्टर जायला पाहिजे. पण त्यांनी पण खूप त्यांचं हेल्पफुल नेचर आहेत, सगळं कुटुंबाकडे लक्ष आहेत, खूप बिझी शेड्यूलमध्ये तेही सगळीकडे दानधर्म जेवढं शक्य होईल तेवढे बाहेरही देत असतात. ते काही आपल्याला न सांगता पण चालू आहे त्यांचं रक्तदान शिबिर हे ते म्हणजे. तर आपल्याला सगळ्यांचे आशीर्वाद सुद्धा आहेत. तर हे रणदिवे कुटुंब ताईंनी तर माझ्यातर्फे या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा. या वास्तूमध्ये त्यांचं भरभराट होऊ दे, यश होऊ दे, आरोग्य संपन्न असू दे, सगळे काय त्यांना सुख लाभो हे आमच्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. धन्यवाद. खरोखर थोडक्यात म्हणजे वेळेचं महत्त्व किती असतं ताईंनी आपल्याला चांगलं असं शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं खूप खूप धन्यवाद रणदिवे परिवारामार्फत. यानंतर अशोक रणदिवे सरांचे थोरले बंधू डॉक्टरांचे आहेत, बरोबर ना? तर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या गृहप्रवेशाच्या निमित्तानं मंगल कामना त्यांच्या सर्वांनी द्याव्यात अशी मी विनंती करतो. तिथून जावं मागं घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याच्या विचारांना उभा अभिवादन. आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ रणदिवे भाऊकी पैपवणी हे सगळ्यात जे या ठिकाणी जमले आहेत ते ह्या नवीच म्हणलं तर काय हरकत नाही, कारण जुनं ह्याच्यात काय राहिलेलंच नव्हतं, सगळं नवंच केलेलं आहे. कुठलाही भाग म्हणजे बाबा दरवाजा जुना आहे, खिडकी जुनी असं काही नाही. एक भिंत 3.5 फुटाची फक्त दगडाची असल्यामुळे काढली नाही, नंतर सगळं बदलून टाकलेलं. त्याच्यामुळं जुनं म्हणताच येणार नाही. आता हे वास्तू इतकी महत्वाची आहे की ह्या घरामुळं माणसाचं काय काय होतं ते एक उदाहरण मी देणार आहे. या ठिकाणी बरंच लग्न जमवायसाठी ज्यावेळी त्याचे डॉक्टरी पूर्ण झाल्यानंतर आता लग्नाच्या वयात आले बाबा लग्न त्याचं जुळवलं पाहिजे, मग मुली बघायचं वगैरे चालू झालं. तर 1-2 स्थळ घरामुळं हे झाले, मोडली आणि जवळच्या आमच्या नात्यातली असताना. तर ह्याला कारण काय? ज्यांना परिस्थितीची जाणीव नाही. आता आपली परिस्थिती चांगली, आपल्या मुलाला ही जाणीव पुढे राहणार नाही, पण आपल्या वडिलांची काय परिस्थिती होती हे आपल्याला माहित आहे, त्यामुळे त्याची जाणीव आहे. तर तसा प्रकार त्या लोकांची पुढच्या पार्टीची परिस्थिती चांगली असल्यामुळे त्यांनी आम्हाला नकार दिला. नकार दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन मी विचारलं की बाबा का नकार दिला, कारण काय आम्हाला कळू द्या. तर म्हटलं घर नाही बघलं, सगळं मुलाची डिग्री आहे ही ते. मग मी त्यांना सांगितलं की म्हणले आमची चुकी आहे, गोपाळ रणदिवे ते त्यांच्या जवळचे नातेवाईक, तुम्ही ह्यांना मुलगी कशी काय दिली? त्यांचं तर घरच नाही अजून. म्हणलं गावात बारीक सारीक काय एखादं जर असतं तरी ठीक आहे. मग ते म्हणाले आम्ही घराकडे नाही बघितलं, मग त्यांच्याकडे बघितलं. ते एअरफोर्सला वॉरंट ऑफिसर म्हणून सेवेत आहेत, बरोबर. मग तुम्ही ह्या घराकडे बघायचंच नाही ना. आता बघायचं होतं काय, तुम्ही त्या मुलाकडे बघायचं आणि त्याच्या डिग्रीकडे बघायचं. हे कशासाठी मी सांगतोय माहिती आहे का, की जशी पुराणपार म्हणजे म्हण आहे, शेणातला किडा शेणात राहत नाही, तसाच हे प्रकार आहे. आज ह्या नानीनं जो मुलगा घडवण्यासाठी मी नानी का शब्द वापरते देणार त्या, कारण आईचं अतिशय म्हणजे लय मोलाचं योगदान. ती इतकं काबाड कष्ट करायची, जाताना सरळ जायची, संध्याकाळी येताना 90 अंशाच्या राईट अँगलमध्ये यायची, म्हणजे तिला सरळ उभं सुद्धा राहता येत नव्हतं. एवढं परिश्रम घेऊन त्या मुलाला शिक्षण देण्याचं काम इतकं तिनं भारी केलं, विचारायचं नाही. आबा रोजंदारी कामात कितीही करणार आहे, पण जे काय मिळतील ते पैसे शिक्षणाला लावायचे. तुम्ही मगाशी एक उदाहरण